श्री स्वामी समर्थ. सगळ्यात आधी तर सकाळ सकाळी हेअर वॉश केले होते. मग म्हटलं देवपूजा आवरून घ्यायची. तोपर्यंत मम्मींनी इकडे पोहेसुद्धा बनवले होते. मम्मींनी पोहे बनवलेत म्हटल्यावर मी पण लगेचच नाश्ता करून घेतला. काल कोचची कवर धुवायला काढले होते, तेच अंथरून घेऊया म्हटलं. मग ते सुद्धा अंथरून घेतले. जेव्हापासून मशीन आणले तेव्हापासून माझं एक काम मात्र हलकं झाले बरं का. कोचचे कवर धुवायला जवळजवळ अर्धा तास जायचा, कारण खूप जाड आहेत ना ते, आणि घाण पण खूप व्हायचे, त्यामुळे धुवायला पण सारखेच लागतात. जसं मशीन आणले तसं 2 दिवसातून एकदा लावतेच ते मी कवर. दिवसातून हे किती वेळाही सरळ करा असं मात्र कधी राहतच नाही. आपलं मन समाधान म्हणून सकाळचं हे करून घेते. अशी सगळी क्लिनिंग झाल्यानंतर किचन ओटाही आवरून घेतला. इथे 10:30 वाजले तरी मायले का हातरुणातून उठायचं नाव काय घेणं झालेत. हे उठून आंघोळ करूसपर्यंत इकडे मावस सासूबाई आणि नंदूबाई आले होते. ह्यांच्यासोबत थोड्याफार गप्पा केल्या. मग ह्यांची आंघोळसुद्धा झाली होती. माहीची मोक्षाला पुसून वगैरे त्यांना कपडे वगैरे घातली आणि माहीला शाळेला पाठवलं. माहीला बाय बाय करते तर इकडे माहीचे पप्पा बाय करून चालले होते. आतमध्ये येऊपर्यंत इकडे मोक्षासुद्धा तयार झाली होती. ती तयार झालेलं बघून मला खूप हसायला येत होतं पण तिला मात्र माझा खूप राग आला होता. मग डायरेक्ट संध्याकाळी शूट केलं. संध्याकाळी मम्मींनी आणले होते चिकन आणि मासा. मस्त चिकन आणले म्हणल्यावर चिकनचं सुक्का आणि रस्सा बनवून घेतलं आणि माशाची एकच करी बनवली. कोणाच्या घरी रोज नॉनव्हेज बनतं मला कमेंट करून नक्की सांगा. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.